झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि राज्यात सिंचन घोटाळा हा चर्चेचा विषय बनला असून विदर्भातील राष्ट्रीय प्रकल्प असलेला इंदिरा सागर प्रकल्प सध्या चर्चेत आहे। 1988 ला सुरुवात झालेला हा प्रकल्प अजूनही पूर्ण झाला नाही आणि प्रकल्पाचं निकृष्ट काम, फुगलेल्या किमती यावरचा हा रिपोर्ट। भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द प्रकल्पाचा शिलान्यास 1988 साली झाला, तर प्रकल्पाचं काम 1992 साली सुरू झालं। 1988 साली या प्रकल्पाची किंमत 385 कोटी रुपये होती, ती आता 12,000 कोटी रुपयांवर गेली आहे। या प्रकल्पामध्ये नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील 85 गावं बाधित झाली असून या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही। शासन त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कोणतंही काही ऐकण्यास तयार नाही, त्यामुळे त्यांच्यावर आंदोलनाची पाळी आलेली आहे। गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त युवक हे नोकऱ्याकरता दारोदारी भटकत आहेत, पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत। 5 वर्षापूर्वी हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर करण्यात आला। त्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली आणि प्रकल्पाचं काम पूर्ण झालं। मात्र प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचं काम अपूर्ण आहे, तर 17 किलोमीटर डाव्या कालव्याचं काम झालं असलं तरी ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालंय। कालव्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत। हे काम एवढं निकृष्ट आहे की त्याचं काम पुन्हा सुरू करावं लागलंय। डाव्या कालव्याचं काम अजय संचेती आणि नितीश बांगडिया या ठेकेदारांनी केलं असून अधिकाऱ्यांशी संगनमत करून निकृष्ट काम केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। अजय संचेती किंवा नितेश बांगडियासारखे ठेकेदार आहेत। या ठेकेदारांनी बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं आणि जी समिती आली केंद्राची पाहणी समिती, त्याचं निदर्शनात आलं की अतिशय चुकीचं बांधकाम आहे आणि त्यामुळे ते बांधकाम तोडण्याचा निर्देश देण्यात आला। त्याचं काम निकृष्ट असल्यामुळे सगळी त्याची तपासणी झाली, पाहणी झाली आणि सगळं म्हणजे रेतीचं प्रमाण जास्त निघाला, सिमेंट कमी निघाला, त्याच्यामुळे उखडलेला कालवा आज पूर्ण त्यांनी काढून टाकलाय। शेकडो कोटीतला प्रकल्प हजारो कोटीत तर गेलाच, शिवाय 24 वर्षांनंतरही अपेक्षित जमीन ओलिताखाली येऊ शकलेली नाही। प्रकल्पग्रस्तांचं योग्य पुनर्वसन अजूनही झालेलं नाही। शेतकऱ्यांच्या शेताला पाणी मिळालं नाही। ठेकेदार, अधिकारी आणि राजकीय नेते मात्र गब्बर झालेत। झी 24 ताससाठी माधव चंदनकर, भंडारा। झी 24 तास एक पाऊल पुढे।